a normal desi get ready with me video because today I was wearing chicken curry kurti. So good morning everyone. आजचा गेट रेडी विथ मी व्हिडिओ खूप जास्त खास असणार आहे कारण की मी आज घातलेली आहे एक चिकन कारी कॉटनची कुर्ती. कोणतीही स्टाईल येऊ दे जाऊ देत पण ही कॉटनची जी अशी कुर्तीज आहेत चिकन कारी जी प्रिंट्स आहेत ते कधीच आउटडेटेड होणार नाहीयेत. मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवतो पूर्ण असा हा व्हाईट आणि बेबी पिंक सॉरी बेबी ब्लू कलरचा हा ड्रेस आहे माझा आजचा. सो मला खूप जास्त आवडतात कॉटन कुर्तीज. आता स्किन प्रेप करूया पटकन. आज थोडा रोजच्या पेक्षा हेवी मेकअप करणार आहे. मॉइश्चरायझर रोजच्या पेक्षा थोडस हेवी असणार आहे. आज मी थोडस नवीन माझं फाउंडेशन आहे डॅझलरचं ते ट्राय करणार आहे. ठीक आहे. माझ्याकडे सध्या बरेच फाउंडेशन आहेत. मला तुम्हाला ते वेगवेगळे ट्राय करून दाखवायचे आहेत की काय डिफरन्स आहे सगळ्यांमध्ये. सो आज मी डॅझलरचा यूज करून दाखवणार तुम्हाला आणि फाउंडेशन आहे म्हणून मी थोडं कम्प्लीट मेकअप असं करून दाखवणार. सनस्क्रीन लावते. तुम्हाला कोणाकोणाला आवडतात कॉटनच्या कुर्ती ते पण या चिकन कारीज मला कमेंट मध्ये सांगा. मला तर खूप जास्त आवडतात. म्हणजे सकाळी काय ड्रेस करायचा आणि समोर जर आपल्याला अशा 2-3 कुर्तीचे ऑप्शन दिसतात तर सोल्युशन येतो. म्हणजे काय विचार करायलाच नको. इतकं कम्फर्टेबल लाईट वेट आणि अजिबात घाम नाही. एकदम फ्री. खूप जास्त कम्फर्टेबल आहे हे एक घालणं म्हणजे. ठीक आहे. मी आता थोडस कन्सिलर यूज करते. ओनली ऑन दी स्पॉट्स. स्पॉट वरती यूज केलंय कन्सिलर. त्याला डॅब केलंय. ठीक आहे. एकदम पटकन. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की तुम्ही लोक बोलाल की काय बाबा हाताने सगळं ब्लेंड करते. सो माझ्याकडे ब्रशेस पण आहेत. हे बघा खूप सारे ब्रशेस आहेत. हे प्रत्येक कोणकोणतं कशाला यूज करताय. असं हा वाला आहे छोटावाला. असं वाटतं हा आयलिड्स इथे लावायला आहे. त्यानंतर हा आय थिंक लायनर सेट करायला आहे. त्याच्यानंतर हे असे बरेच ब्रश आहेत. सो मी आज ब्रश यूज करून फाउंडेशन लावायचं तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर मी हा सगळ्यात मोठावाला घेते पटकन लावायच्यासाठी. सो हा आहे बघा डॅझलरचं आणि हे नवीन आलेत आता. लाईक ते परफेक्ट शेड आहे मला. आता याच्यामध्ये SPF 30 आहे. सो चांगला आहे. सॅटिन फिनिश आहे. लिकोराईस आहे याच्यामध्ये आणि बघूया आपण. आणि हे जे असतात ना त्याच्यामध्ये कम्प्लीट फाउंडेशन यूज होतं कारण की खाली हायड्रॉलिक पंप असतं. जसं आपण पंपिंग करतो ना तर प्रोडक्ट वर यायला लागतं. हे एक ऍडव्हान्टेज आहे अशा बॉटल्सचे. अशा बॉटल घेतली तर आपल्याला त्यांना विचारायचं आपलं काम आहे की याच्यामध्ये हायड्रॉलिक पंप आहे का. कारण की आपण असं फक्त जर नॉर्मल वायरिंग असेल ना तर बरचसा प्रोडक्ट बॉटलमध्येच राहू शकतो आणि आपल्याला मग पूर्ण प्रोडक्ट यूज नाही करता येणार. पण याच्यामध्ये हायड्रॉलिक पंप आहे खाली. अशी एवढी क्वांटिटी घेतली आहे मी. ठीक आहे. त्याच्यानंतर परफेक्ट आहे तो शेड मला उरलेली इथे. ठीक आहे. आता ब्रशने यूज करून बघूया. होतंय तर चांगलं. तेच मी बोलली रोज मी याच्याने नाही करत ब्रशेसनी. पण कधी असं स्पेशल लुक करायचा असेल थोडा तर मी जरा असं यूज करते ब्रश वगैरे. ते फाउंडेशन आहे तर थोडा मी माझ्या नेक पोर्शन साठी घेते अजून प्रोडक्ट. स्प्रेडेबिलिटी तर मला चांगलीच वाटली याची पण कव्हरेज थोडा कमी वाटतोय का. सो असं मी ब्लेंड करून घेतलंय व्यवस्थित. छान वाटतंय ब्रशनी यूज करायला. रोज हाताने असतं. सॉफ्ट आहे ब्रश. तुम्हाला कोणत्याही नायकावर फ्लिपकार्टवर असेल अमेझॉनवर भेटून जाईल. छानपैकी स्प्रेड झाले. आयलिड्स पण कव्हर करूया. आय थिंक सगळं कव्हर झालंय. स्किन एकदम फ्लॉलेस झाली. छानपैकी हे स्प्रेड आउट झाले. लगेच ब्रश ठेवून देते मी. पण याला नंतर वॉश करून ठेवायला लागेल. आता मी खूप घाईत आहे. मी संध्याकाळी करेन हे सगळं. सो हे झालं आणि आता मी थोडीशी स्ट्रोक क्रीम लावते वर. ऍक्च्युली मला हे बेस म्हणूनच लावायचं होतं. ठीक आहे. हायलायटर म्हणून लावूया. ठीक आहे. स्ट्रोक क्रीम आहे ही. खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये भरभरून असं हायलायटर. याच्यामध्ये स्ट्रोक क्रीम मध्ये थोडस असं पिंकिश टिंट आहे. खूप जास्त चांगले वाटते. हे बघा तुम्हाला डिफरन्स दिसला का. स्किन एकदम ग्लोई झाली आणि शाईन करायला लागले. दिसतंय. स्किन लगेच चमकायला लागले. ठीक आहे.
आता फाउंडेशन झालं, स्ट्रोक क्रीम झाली. आता आयब्रोज फिल करूया थोडे. ठीक आहे, जस्ट फिल करायचे एकदम. इंडिया पाकिस्तान बॉर्डर नाही ड्रॉ करायची तिथे, जस्ट फिल करायची. नॉर्मल आयब्रोज फिल करून घेतलेले आहेत. मला कसं बाकीचा लुक एवढा जास्त बोल्ड नाही करायचंय, कारण की मी माझं फोकस आजचा आहे कुर्ती माझी. काजळ लावते, छान असं काजळ लावून झालेलं आहे. आणि आता मी लगेच टिकली लावून घेणार आहे. तुम्हा कोणाकोणाला आवडते टिकली शॉपिंग? मला तर खूप आवडतात टिकल्या घ्यायला. पण मला ही एकच प्रकारची टिकली आवडते. मी टिकली सोबत जास्त एक्सपेरिमेंट नाही करत. मला नॉर्मल आपली गोल ही मरून कलरची टिकली आवडते. ठीक आहे, तुम्ही कोण वेगवेगळ्या रंगाची ब्लू लावू शकतात, नाहीतर ब्लू ला कॉन्ट्रास्ट पिंक लावू शकतात. खूप जास्त चांगली दिसेल. आता मी लिप बाम लावते. ओ, रोज एक काही ना काही वस्तू माझ्या हातातून पडतेच इथे, नोटीस केला असेल तुम्ही. मग आज मी जरा पिंक वाली लिप लायनर यूज करते. लगेच लिप लायनरनेच आपलं काम केलेलं आहे आणि चांगलं असं सगळे टिंट दिलेलं आहे. आणि माझी सगळ्यात जास्त फेवरेट लिपस्टिक मी यूज करते, वन स्ट्रोक वाली. थोडीशी लावली आणि का होतं मस्त असं पिंक कलर दिलाय. छान दिसते ना, असं एकदम कॉन्ट्रास्ट होते, छान वाटते, एकदम मस्त कलर आहे. आता केस बाकी आहे. डॅजलर्सचं त्यांनी मास्करा पण दिलेलं, मस्करा तो पण आज थोडा ट्राय करते. वॉन्ड खूपच मोठा आहे ह्याचा. ठीक आहे, छान वाटतंय, एकदम लिफ्ट झालेलं वाटतंय. छान वाटतंय नाही का? डिफरन्स तर वाटतोय नक्की, की थोडे लॅशेस लिफ्ट झालेले आहेत. मला तर चांगला डिफरन्स दिसतोय, मस्त वाटतंय, डॉल लाईक एकदम. आता मी पुढच्या स्टेप कडे जाते, ते म्हणजे केस विंचरायचं. छान लुक झालाय ना माझा आजचा. रोजचा थोडा सिंपल असतो, आज थोडं फाउंडेशन मुळे लिफ्टअप झालंय. डेली यूज साठी आहे हे फाउंडेशन तसं डॅजलर्सचं. सो तुम्ही पण ट्राय करा, कम्प्लीट प्रॉडक्ट यूज करायला मिळेल. मग वॉच घालते. आज माझा वॉच पण मला मॅचिंग झालंय, ब्लू. ओके, सो हा वॉच घातलेला आहे मी. नाव कडक माझे फेवरेट, हे ऑक्सिडाइज वरती, सॉरी कॉटन कुर्तीज वरती ऑक्सिडाइज म्हणजे डोळे बंद करून तुम्ही त्यांना चूज करा. कॉटन कुर्तीज वरती ऑक्सिडाइज झुमके, मग ऑक्सिडाइज बँगल्स, सिल्वर ज्वेलरी, कमाल काम करते. मग माझ्याकडे आज पण इयरिंग साठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर हे मिरर वर्कचे खूप सुंदर आहेत, ते बघा, खूप सुंदर आहेत आणि खूप आधीपासून आहेत हे माझ्याकडे. छान दिसतंय. आणि यातलाच थोडा मिनी व्हर्जन ते म्हणजे हे आहेत, खूप सुंदर आहेत हे पण. ठीक आहे, सो मी हे यूज करते आज, कारण की थोडे छोटे, कारण की मी जशी बोलली माझा पूर्ण लुक मला आज माझ्या कुर्तीवर फोकस पाहिजे. सो हे बाकीचं मी इतकं मोठं आणि आय कॅचिंग नाही ठेवत. सो मी म्हणून छोटा घेतला, घालते हा. छान वाटतायत ना एकदम लुक. आता मी जरा केस सेट करून घेते आणि लुक माझा रेडी होत चाललेला आहे. केसच बाकी आहेत फक्त. सो परफ्यूम बाकी आहे. आपण चांगलं स्मेल केलं तर आपला प्रेझेन्स आपल्यालाही आवडतो आणि आपल्या सराउंडिंगला जे कोणी आहेत त्यांना पण आवडतं. ठीक आहे, सो चांगला परफ्यूम यूज करा. सो हा झालेला आहे माझा लुक रेडी. असं वाटतंय रुटीन साठी हा लुक केलेला आहे मी, तुमच्या कॉलेज, ऑफिस, ट्युशन, क्लासेस याच्यासाठी. पण रोजच्या पेक्षा थोडा आज मी बेस मध्ये फाउंडेशन आणि स्ट्रोक क्रीम यूज केले, नाहीतर माझं फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि बीबी क्रीम असतं. पण जेव्हा कधी आपण असं कुर्ती वगैरे घालतो तेव्हा थोडंसं एलिव्हेट केलं ना लुक, तर जास्त नोटिसेबल वाटतं आणि खूप जास्त चांगलं वाटतं. सो तुम्ही सुद्धा हा लुक ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला चिकनकारी कुर्तीज, कॉटन कुर्तीज हे सगळं किती आवडतं आणि कोणता शेड आवडतो. सो हा होता माझा नॉर्मल देसी गेट रेडी विथ मी व्हिडिओ, बिकॉज टुडे आय वॉज वेअरिंग चिकनकारी कुर्ती. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा येईल एक चांगला व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.